एकीकडे असेल खोंडेवाडी तर एकीकडे असेल ठेशन ठाकूरवाडी. दोन मातबगार संघ. कोंडेवाडी कुडेला नाही का माफी असावी. कुडेला ना संघ. कोंडेवाडी हारली का. ओके माफी असावी. कोडेरान या संघाकडून माफी मागतो. अगदी कोडेरान संघ ठेशनवाडी संघासमोर खेळतोय आणि कोडेरान संघाने धावसंख्या जमवली ती 40-41 धावांचा आव्हान आहे. सलामीची जोडी संदीप आणि मोहन स्ट्राईकला पाहायला मिळेल. मोहन हा फलंदाज, नॉन स्ट्राईकला संदीप. अगदी मोठ्या ताकदीचे फलंदाज. स्टँड अँड डिलिव्हर करणारे हे दोन्ही फलंदाज अगदी खडे खडे फटके पाहायला मिळतात या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र थोडासा सफल झाला होता. अगदी फटका खेचायचा होता लोंगॉनच्या डोक्यावरून. प्रयत्न देखील राहिला परंतु गतीमध्ये बीट केलं या फलंदाजाला. आता मात्र चेंडू पडतोय आणि खाली राहतोय. काही करू शकला नाही हा फलंदाज. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कुडेरान ह्या संघाची. इथे मात्र रोहितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते. गोलंदाज मात्र इथे आपली कामगिरी चोख बजावत असताना मोहनला मात्र तिसरा चेंडू देखील निर्धाव फेकतोय आणि गरज असेल आता उर्वरित 3 चेंडू मध्ये मोठ्या फटक्यांची मोहनच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा आता गतीमध्ये चकवलं, बीट केलंय. अगदी हलवार पद्धतीचा चेंडू हाताळला. मागच्या सामन्यामध्ये मिडल षटक फेकलं होतं रोहितने. तिथे 2 विकेट मात्र जमवून दिल्या होत्या. 4 विकेटची कमाई करून दिली होती. तो गोलंदाज इथे मात्र 4 चेंडू निर्धाव फेकत असताना समोर असलेल्या मोहन या फलंदाजाला, अगदी ताकदीवान फलंदाज आहे परंतु अगदी गतीमध्ये बीट करतोय. 5वा चेंडू देखील निर्धाव फेकला जातोय मोहनच्या विरोधात. रोहित या गोलंदाजाचा संदीप मात्र विचार करत बसला असेल मी स्ट्राईक का घेतली नाही. कारण आता मात्र समीकरण आलंय 13 चेंडू आणि 41 धावांचं. 6 चेंडू मात्र निर्धाव फेकले. दुसरा निर्धाव षटक मात्र ह्या गोलंदाजाने फेकण्यात यशस्वी ठरलाय. एक शृंखलेमध्ये एकच दिवसात दुसरा सामना खेळत असताना दुसरा निर्धाव षटक मात्र फेकण्यात यश प्राप्त केलं या गोलंदाजाने, ज्याचं नाव आहे कोडेरांचा हा गोलंदाज रोहित. चांगली कामगिरी करत असताना कर्णधाराकडून मात्र शाबासकीचा डबल ढोस त्याला मिळालाय. आणि इथे मात्र ज्या फलंदाजाने फलंदाजीच्या ताकदीवरती आपला संघ विजयी केला होता तो फलंदाज इथे मात्र संदीप मात्र स्ट्राईकला येतोय.